अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, हम चीफ एडिटर अमरावती हलचल न्यूज़ के लिए। अभी हम खड़े हैं अमरावती सबनिस प्लाट, जहां माजी लेडीज़ गवर्नर कमलाताई गवई का जन्मदिन है। कल और आज ये एक प्रोग्राम रखा गया है सबनिस प्लाट के अंदर। देख सकते हैं पूरे यहाँ पे वरिष्ठ, यहाँ पे मानव धर्म है दुनिया का सबसे बड़ा धर्म। और थोड़ा मैं घुमाना चाहूँगा, अपने कैमरा में से दिखाना चाहूँगा। देख सकते हैं सुदर्शन जी गांग है, फोटो प्रदीप जी जैन, कमलाताई गवई, वरिष्ठ पत्रकार, वरिष्ठ। देख सकते हैं कमलाताई गवई के जन्मदिन के उपलक्ष्य में यहाँ सबनिस प्लाट में प्रोग्राम रखा गया है। कल उनका जन्मदिन है, आज 12 तारीख है। हम लोग सब पहुँचे हैं, सब उनका जन्मदिन के विषय में यहाँ पहुँचे हैं और एक प्रोनी निकाली गई है और इसका विमोचन किया जा रहा है। देख सकते हैं डॉक्टर गोविंद कासट और उनकी पूरी टीम यहाँ मौजूद। देख सकते हैं सुभाष जी गवई प्राचार्य, प्रदीप जी जैन, गोविंद जी कासट, कमलाताई गवई और सुदर्शन जी गांग यहाँ पे। देख सकते हैं सभी यहाँ पे वरिष्ठ। मैं चाहूँगा थोड़ा लोकेशन पास में आके ले। देख सकते हैं कमलाताई गवई के जन्मदिन के उपलक्ष्य में यह प्रोग्राम रखा गया है। हाँ जी, हमारे सुभाष जी गवई तपोन के प्रचार्य अध्यक्ष। हम इसके पहले 2-4 बार बाइट ले चुके हैं। आज कल कमलाताई गवई का जन्मदिन है और आज प्रोग्राम यहाँ पे लिया जा रहा है। उसके विषय में 2 शब्द। देशभराची माऊली कमलताईंचा 82वा वाढदिवस उद्या होतो आहे। त्याच्या पूर्वसंध्येला खरं म्हणजे गोविंद कासट मित्रमंडळीतर्फे आज हा पारिवारिक कार्यक्रम, कारण उद्या असणारा देशभरातून येणारे नेते आणि लोक ती गर्दी बघत असताना गोविंद भाऊंनी, सुदर्शनजी गांग यांनी एकत्र येऊन ही कल्पना या ठिकाणी मांडली आणि विवेक सहस्त्रबुद्धे सरांचा आज वाढदिवसही आहे आणि त्यानिमित्ताने एका अशा माऊलीचा, असा कर्मयोगिनीचा आज या ठिकाणी सत्कार सोहळा। खरं म्हणजे आम्ही सगळे आशीर्वाद घ्यायला माऊलीच्या या ठिकाणी आहोत की ज्या माऊलीने आयुष्य, राष्ट्रीय नेते असलेले दादासाहेब गवईंसारख्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या सावली म्हणून त्या जगल्या। त्यांच्या जाण्यानंतर मात्र माऊलींनी ज्या पद्धतीने समाजामध्ये बांधणी केली आणि समाजातल्या सगळ्या दुःखदुःखित, सुखदुःखी लोकांच्या अवतीभोवती त्या सातत्याने सहकार्य करत असतात, त्याचा उद्या जो सोहळा होणार आहे त्यातून याची प्रचिती येईल की माऊलीची लोकप्रियता, माऊलीबद्दलची असलेली आस्था देशभरातून, म्हणजे मी त्या आयोजन समितीचा एक सदस्य आहे म्हणून मला माहिती आहे की काय घडते आहे आणि गिरीशभाऊ गांधींसारख्या एका नागपूरमधल्या मोठ्या नेत्यांनी या आयोजनामध्ये पुढाकार जाणीवपूर्वक घेतला की ही माऊली केवळ अमरावतीकरांची नाही, ती ही देशाची माऊली आहे आणि म्हणून राष्ट्रीय नेते उद्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। माऊली असंच माऊलींनी काम करत राहावं, त्यांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी त्या राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। कारण गोविंदभाई कासट यांच्यासाठी आम्ही त्यांना नेहमी, गोविंदभाई त्यांना ऊर्जा स्थळ मानतात आणि ती ऊर्जा घेऊन आम्ही लोक खरं म्हणजे काम करत असतो आणि म्हणून आज या ठिकाणी एक लहानसा सोहळा या ठिकाणी आयोजित केला। पुन्हा मनापासून शुभेच्छा देण्या इतका मी नाहीच, त्याचं कारण त्यांचा मुलगा आहे मी आणि म्हणून मी त्यांचेच आशीर्वाद घेऊ आम्ही सगळे लोक की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि त्यांनी असंच धावतं राहावं जेणेकरून आम्हाला चालता येईल। धन्यवाद। धन्यवाद जी। चाहूँगा गोविंद जी कासट, मैं टाइटली से लूँगा, आप 2 शब्द और मैं उनके लास्ट में लूँगा। डॉक्टर गोविंद कासट। या ठिकाणी आज अतिशय आनंददायी योग आणि आमच्या मित्रमंडळीची कार्यक्रम ही प्रथा, म्हणजे एक विवेक भाऊचा वाढदिवस
आपणा सर्वांच्या सहकार्याने किती उंचीवर जाऊ शकतो त्याचं उदाहरण हा कार्यक्रम आहे आणि ज्याचं कौतुक आत्ताच आमचे मित्र डॉक्टर राजू डांगेंनी केलं. आम्ही मजबुरीमध्ये करतो, खर्च नको म्हणून, लॉनचा खर्च नको, हॉलचा खर्च नको, पण तो म्हणाला की हा सगळ्यात मोठा हॉल आहे, निसर्गाचा हॉल आहे आणि तिथे हा कार्यक्रम होतो आहे. तर या कार्यक्रमामध्ये विवेकभाऊ सत्कारसोबत आमचा विवेकभाऊ आपल्या सासूमाला आपल्या आईपेक्षाही जास्त महत्त्व देऊन त्यांची सेवा करतो, म्हणून त्या माऊलीचाही सत्कार. आणि आमच्या माऊली कमलताई गवई नामही काफ़ी है, सादगी का मूर्तिमंत उदाहरण है. आज मेरे किताब का रद्दी का फ़ोटो माऊली के सर पर देख के उसने लिखा कि गोविंद कासट मित्र मंडली के लिए वृत्तपत्र रद्दी का गठ्ठा लाना और वो रद्दी के पैसे रद्दीतून वृद्धी कार्यक्रमात एखाद्या गरीब माणसासाठी जातात, म्हणून मंगल कलशपेक्षा देवाधिदेवापेक्षा जास्त महत्त्व देऊन तो गठ्ठा सादगीने केवळ डोक्यावर घेतला नाही, तर अनेक फोटो उपलब्ध असताना या छोट्या बच्चाला सांगितलं की नाही द्यायचा असेल मुखपृष्ठावर तर हाच फोटो दे, ही आठवण त्याने सांगितली. अशा असंख्य आठवणी आहे. आपण टोल नाक्यावर जागोजागी भांडाभांडी पाहतो. आमची माऊली टोल नाक्यावर टोल भरून पुढे निघाली, बाजूला गाडी उभी केली आणि त्याला विचारलं आप कितने लोग हैं दिनभर काम करते हैं. तो म्हणाले 13 लोक असतील. थैली बोलावली ड्रायव्हरकडून, त्याच्यातून 13 बिस्किटचे पुढे त्या लोकांना दिले. काय दिलं काय नाही माऊली नेहमी सांगते, त्याच्यापेक्षा ती देण्याची पद्धत, तो आदर, हा जो महत्त्वाचा भाग आहे तो आईने केला. आई म्हणते वाढदिवस असा नाही, ज्या दिवशी चांगलं काम केलं तो वाढदिवस, नाही तर मग काहीच केलं नाही तर नुसताच वाढदिवस. आपलं वय वाढलं झालं वाढदिवस नाही, काहीतरी काम करा ही शिकवण देणारी. आणि मला मदत मला शाल हे ते आणण्यापेक्षा तुम्ही गोविंदभाऊच्या कामात मदत करा, माझ्या विपश्यना केंद्रात मदत करा, कुठल्या गरीब माणसाला मदत करा, असा संदेश देणारी माझी माऊली. आणि खाण्याचं तंत्र सांगितलं आप इतनी फिट कैसी आहे, तर जेव्हा इतकं की जेवल्याबरोबर कोणी सांगितलं धाव तर धावता आलं पाहिजे. अशा अनेक सादी सादी बातों में एक बड़ा प्रिंसिपल छुपा हुआ है और हम उसका पूरा आनंद लेते. ऐसा ये छोटा बच्चा हमेशा माऊली का छोटा बच्चा रहे. माऊली तब तक हमको आशीर्वाद दे. जास्ती लांबत नाही आहे, पण या कार्यक्रमामध्ये आमच्या डॉक्टर चारुदत्त चौधरी यांचाही आम्ही सत्कार घेऊ शकलो आणि इतर उपस्थित सर्वांना एक एक पुस्तक देऊन आम्ही बोलावू शकलो. हे आमच्यासाठी अतिशय आनंदाची भाग्याची गोष्ट आहे. असे वाढदिवस आई आमच्या जीवनात तुमचे वाढदिवस असे येत राहो. गांग बाबूजी आहे, आमचे धीरूभाई सांगानी आहे, आमचे ढोमणे सर आहे, सुभाष भाऊ आहे, असे अनेक लोक आमच्यासोबत आहे. सगळे मिळून आपण असं काम करत जाऊ, वेगवेगळी कामं करत जाऊ. उद्या आईचा मोठा वाढदिवस आहे, तो अनेक राजकारणी लोक राहणार आहे. राजकारणी लोकांविषयी आकस नाही, पण तो खऱ्या अर्थानं मोठा कार्यक्रम आहे. ताईला साजेसा हा रस्त्यावरचा कार्यक्रम नाही, तो मोठा कार्यक्रम आहे. त्याच्यात आपण इतके लोक एकत्रितपणे भेटणार नाही. तो नांदगाव पेठवरून राजन देशमुख धावत येतो कि नहीं माऊलीचा सत्कार है, इन दिनों में कोई कार्यक्रम में नहीं आ रहा, माऊली का सत्कार है, बोला बरोबर आया, एक बार उसके लिए ताली बजाओ. तर अशी सगळी मंडळी, जीवाभावाची मंडळी, माऊली आपल्यामुळे आम्ही सगळे एकत्र झालो. आणि आज तर सहस्त्रबुद्धेचं कौतुक करताना सहस्त्र शब्द दर्शन शब्द, एखादा हबप महाराज उससे भी वो भी क्या बोलेगा, ऐसे छोटे छोटे सगळे जीवाभावाचे आपल्यावर ग्रेट साहित्यिक, आपल्यावर प्रेम करणारी ही मंडळी आहे. ज्येष्ठ नागरिक मंडळी इथे आलेली आहे. आपणा सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो. आणि आपण आलात हे घ्यायला, ध्यानी म्हणी नसताना चैनल वाले आ गए बाबूजी के पीछे पीछे, तो त्यांचे आभार मानतो. आना ही पडतो, वो सबको आहे उनके आशीर्वाद. तर आपले आभार मानतो. एका पुस्तकाचंही आम्ही प्रकाशन केलं, पण ते मीच लिहिल्यामुळे जास्ती गाजत नाही. ते पुस्तक छोटंसं आहे, आमच्या माऊलीचं छोटंसं पुस्तक आहे. त्या पुस्तकचा फोटो दाखवू द्या म्हणते. भाऊ बताओ, आप बताओ, ये किताब का फ़ोटो यहाँ पर है. आ गया रे भाई, ये किताब आ गया है. ये किताब का प्रकाशन भी यहाँ किया. इसके 5 लेखक हैं. छोटा सा पुस्तक है पण बड़ी हस्ती पर है. पुस्तक छोटा है पण हस्ती बड़ी है. तर असा सगळा आनंद आहे. आज खूप आनंद झाला. विवेक भाऊ, आपला वाढदिवस काय केला आम्ही, पूर्ण आनंदाचा खजाना आपण दिला. आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.
और राष्ट्रीय जैन संगठन के उपाध्यक्ष और महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष सुदर्शन जी गांग, मैं चाहूँगा इस मौके पर 2 शब्द। बहुत मन को प्रसन्न करने वाला प्रसंग है कि कल आदरणीय ताई साहब जो हमारे गोविंद कासट मित्र मंडल सबकी मावली है, उनका जन्मदिन है और सांस्कृतिक भवन में कार्यक्रम रहेगा कल। पर जैसा बहू ने कहा कि धरती से जुड़ी है ताई, और इसलिए यहाँ पर आज विवेक सहस्त्रबुद्धे का जन्मदिन, तो आई स्वयं यहाँ उपस्थित हुए और सबको संधि दी उन्होंने अपने सत्कार की। मैं इस अवसर पर एक बात कहना चाहता हूँ कि हमारे भारतीय संगठन की एक मीटिंग थी गुजरात में दीव दमन में। हम एक रूम में 2-2 लोग रुकते हैं ऐसे। तो मेरे जो मित्र थे वो बाथरूम में थे और एक फ़ोन आया, तो फ़ोन आया तो उस पर लिखा था राजभवन। तो अब मैं बोला क्या करे, क्या राजभवन से फ़ोन है, अपने कैसा उठाना, फ़ोन तो दूसरे का है, किसी का फ़ोन वहाँ रखा है और राजभवन का फ़ोन अपने कैसा उठाना। तो मैंने वो फ़ोन नहीं उठाया और जैसे वो बाहर आए बाथरूम से तो मैंने उनसे कहा कि भाई राजभवन से फ़ोन था आपके लिए। तो हंसे, वो राजभवन से नहीं था बोले, घर से फ़ोन था बोले, वो बीबी का फ़ोन है बोले, वो तो राजभवन ही लिखता हूँ बोले। तो वो तो राजभवन बोल दिया, ये तो एक्चुअल में 3 राजभवन में भारतवर्ष के बिहार जैसे राज्य के जहाँ भगवान बुद्ध का यानी सारा जो जीवन चरित्र हम लोग देखते हैं, वैसे राजभवन में दादा साहेब गवई जैसे विराट व्यक्तित्व के पीछे छावली जैसे ताई रही और सहज सरल, कभी उनको अभिमान या वो प्राउडनेस जो गर्व बोलते हैं वो कभी नहीं। हम लोग देखते हैं कि जब अन्नदान करते हैं हम लोग अपने दुकान पर, तो ताई वहाँ आती है, तो अन्नदान में तो सब लोग अन्नदान करते समय वहाँ अपने हाथ से देते हैं, पर ताई एक ऐसे है कि वो पुरिया भी निकालती है, म्हणजे तिथे उभं राहून आणि प्रत्येक गोष्टीला जिथे संकट असेल, ज्याच्यावर दुःख आलं असेल, मुझे ख्याल आता है कि हमारी मदर एक्सपायर्ड हुई, सहज रहेगा कि भाई ताई आए अपने यहाँ, बहुत बड़ी बात है। ताई घर पर आना अपनी बात है, पर ताई स्मशान में भी उपस्थित है और माताजी के लिए। तो मैंने बोला कि आज कितने भी बड़े लोग होंगे, आज की अध्यक्षता जो है वो सिर्फ ताई को ही देना चाहिए। तो हम लोगों को उनको चलिए पूरी कवर किया था उसकी। आप तो बहुत बढ़िया करते हो। तो ताई को जैसा सुभाष दादा ने कहा कि उनको स्वास्थ्यवर्धक आयुष्य मिले और निरंतर कि उनका आशीर्वाद निरंतर हमको मिलता रहे, और इनसे क्या अपेक्षा रह सकती है, सिर्फ आशीर्वाद की। और उनके आशीर्वाद में सबका मंगल हो, दिन भर उनके मुंह से वो निकलता रहता है। और फिर वो एक प्रकृति रहती है कि भाई इतनी विपश्यना करने वाली, सारा जीवन जिसने तप किया, वो महिला अगर बोलती है कि इसका मंगल हो तो प्रकृति को उसका मंगल करना पड़ता है। मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ, विवेक सहस्त्रबुद्धे और उनके परिवार को भी। हमारे चारुदत्त जी जो हैं चौधरी, SBI में बड़े ऑफिसर रहे हैं, अब रिटायर्ड होने के बाद में उन्होंने PhD ली, तो उनका भी आज सम्मान हुआ, उनको भी। और जितने भी गोविंद कासट मित्र मंडली के लोग हैं उन सबको मैं बधाई देता हूँ। आप सबके घर में बैठे प्रभु को प्रणाम है और मेरे शब्दों को विराम है। धन्यवाद जी। आज एक जो उपस्थित नहीं है, पर कभी कभी जो अनुपस्थित होता है ना, उसकी उपस्थिति की ज़्यादा याद आती है। एक सुभाष दुबे पत्रकार है, आपको जानकारी होगी, उसने कल रात को 12 बजे तक कंटिन्यू बैठकर सुबह से ताई पर एक पुरवनी तैयार की, काफ़ी फ़ोटोज़ ये वो सब बुलाए उन्होंने, और रात को 12 बजे उसने मुझे भेजा। मैंने भी 12 बजने के बाद में उसको बोला कि नाइस क्रिएशन और कॉन्ग्रेचुलेशन आपका। तो वो अभी उपस्थित नहीं है, पर उन्होंने एक जो पुरवनी निकाली है उसका भी अभी जो है विमोचन यहाँ हुआ है, तो मैं उनको भी अपने ओर से बधाई देता हूँ। धन्यवाद जी। ताई, डॉक्टर गोविंद कासट मित्र मंडली हमेशा आपके साथ में रहती है, आप उनको हमसे कोऑपरेट करती हैं, गाइडेंस करती है। उनके साथ रहती हूँ। हाँ, आप उनके साथ में रहते, एक ही बात है। और स्वर्गीय दादा साहब गवई की अर्धांगनी है, और डॉक्टर राजन गवई साहब की माता जी है, भूषण गवई सुप्रीम कोर्ट के मजिस्ट्रेट हैं, उनकी माता जी है। मैं चाहूँगा कल आपका जन्मदिन है, उसके उपलक्ष्य में आज गोविंद कासट मित्र मंडली ने यहाँ पे एक प्रोग्राम रखा, छोटा सा एक पुरवनी आपके ऊपर पेश की, और भैया पत्रकार का बर्थडे भी था, तो मैं चाहूँगा इस मौके पर 2 शब्द। सर्वप्रथम मी आपणा सर्वांची आभारी आहे, आणि हे तुम्ही जे करून राहिले, जेव्हा गिरीश गांधी घरी आले आणि त्यांनी सांगितलं की या 81वा वाढदिवस साजरा करायचा आहे, कारण की मी एक सामान्य व्यक्ती आहे, त्यांनी जेव्हा म्हटलं की एवढा मोठा कार्यक्रम करायचा आहे, तर मला एकदमच टेन्शन यायला नाही पाहिजे, पण थोडंसं असं काहीतरी वाटलं.
तर ते म्हणाले की तुम्हाला असं टेन्शन येते किंवा काय वाटतं म्हणून आम्ही आमचा आनंद राहू द्यायचा काय. तर हे सगळं गिरीश भाऊने उचलून घेतलेलं आहे. ते माझे धीर आहेत आणि साहेबांच्या सोबतपासून तर नंतरही अगदी धीर म्हणजे मुलगा असतो आणि वहिनी म्हणजे आई असते, तितकं ते प्रेम करतात. साहेबाच्या नंतरही त्यांनी पुष्कळ सांभाळलं. राहिला प्रश्न गोविंद भाऊचा, मी गोविंद भाऊच्या सोबत काम करते, गोविंद भाऊ मित्रमंडळीच्या सोबत. आणि एक म्हटलेलं आहे की ते तुम्ही सगळे मला म्हणता की खूप काम केलेलं आहे. मी काहीही काम केलेलं नाही. मी एक सामान्य स्त्री आहे, भारतीय स्त्री आहे, गृहिणी आहे. परंतु मी जे काही केलं आहे ते भारतीय संस्कृतीप्रमाणे कोण्या मुलीचं जर साहेबांशी लग्न झालं असतं तिला एवढंच करावं लागलं असतं. कारण एवढ्या मोठ्या माणसाचा संसार चालवणं ही फार मोठी खरोखरी सतीचं वाण होतं. परंतु मला त्यामध्ये आनंद वाटत होता, कारण साहेब जे समाजाची सेवा करायचे, गरिबाची सेवा करत होते, तर त्यामुळे मला असं वाटलं की साहेब हे खूप मोठं काम करतात, गरिबाची सेवा करतात. तर मी त्यांचा जो संसार आहे म्हणजे येणार जाणाऱ्यांना जीव घालणं, मुलांचं संगोपन करणं, जे गरीब असतील त्यांना मदत करणं, हे मी केलं पाहिजे. कारण ह्या संसाराची झळ साहेबांवर पोचता कामा नये. त्यांना अतिशय मोकळ्यापणाने आणि साहेबांनीसुद्धा ते कबूल केलं. जेव्हा साहेबांचा माझ्या मोठ्या भावाचा 75वा वाढदिवस मूर्तिजापूरला केला होता, तेव्हा स्वतः साहेबांनीच म्हटलं की ह्या घराण्याचे माझ्यावर फार उपकार आहेत. ह्या घराण्याने मला सुशिक्षित संस्कृत मुलगी दिल्यामुळे मी मोकळेपणाने राजकारण आणि समाजकारण करू शकतो. हा साहेबांचाही मोठेपणा झाला. परंतु मी जे काही केलं आहे ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे. माणूस जन्माला येतो आणि मरतो, आणि चांगले कर्म जे आहे बुद्धाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे मनुष्य प्राणीच करू शकतो. आणि मी त्यामध्ये थोडंसं करण्याचा प्रयत्न केला. तर ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये, कारण 82 वर्षाचा इतिहास 2 मिनटामध्ये सांगणं हे काही म्हणजे शक्य नाही आणि तितके याच्यात बसणं शक्य नाही. मी एवढं मात्र सांगेल की एक म्हणजे कथा आहे. एका सरदारजीचा सत्कार केला होता. सरदारजीचा सत्कार केला तर ते का केला होता की एका विहिरीमध्ये एक मुलगा पडला आणि त्या सरदारजीने त्याला वाचवलं म्हणून त्याचा सत्कार केला. तर त्याने पहिल्यांदा सत्काराला उत्तर देताना पहिल्यांदा तर हेच सांगितलं, हे कौन कौन है मुझे कुएं में ढकलने वाले सामने आओ. तर हे गमतीचं जरी वाटलं तरी ह्या कुएमध्ये ढकलणारे आणि त्या ढकलल्यामुळे त्या मुलाला वाचवणारे साऱ्यांचं श्रेय हे तुमचं आहे. तुमचा आदर, विश्वास, प्रेम हे माझ्या पाठीशी असल्यामुळे मला थकणं माहीतच नाही. थकना मना आहे. हे सगळ्याचं कारण असं आहे की ही अमरावतीची जनता, ह्या देशातील जे काही घरी येणारे लोक आहेत त्यांनी साहेबांवर, माझ्यावर खूप प्रेम केलं. आणि त्यामुळे जे काही थोडंफार होत असेल ते काहीच विशेष नाही. प्रत्येकच माणसाने ते करायला पाहिजे. कारण माणूस म्हणून जर जन्माला आलं तर त्याने ते करायला पाहिजे. ते थोडंसं अल्पसं का होईना मी करण्याचा प्रयत्न केला. परंतु कसं सरदारजीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या कुवेमध्ये ढकलणारे तुम्ही लोक आहात, म्हणून तुमच्यासाठी मी सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमैत्री देते. आपण असेच शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहू आणि मरणाची वाट नाही पाहायची. जेव्हा मरण येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हातून चांगले कामं होत, आपण सगळे एकत्र राहोत, एकमेकांना प्रेम देऊत आणि आपलं सर्वांचं मंगल हो अशी भगवंतापदी प्रार्थना करते. कारण की 23 वर्षाचा इतिहास हा 2 मिनटामध्ये सांगणं शक्य नाही. जीवनात चढ उतार आले, चांगले आले, वाईट आले, त्या सगळ्यांना फेस करत सामना देत इथपर्यंत पोहोचलेला. पुढचं काही माहीत नाही. मी आज ह्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमैत्री देते. तुमचं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. मात्र आहे की साहेब किती मोठमोठ्या पदावर होते तर मी अमरावती सोडली नाही. म्हणजे अमरावतीकरांचे अतिशय माझं जिव्हाळ्याचं संबंध आहे, ते मी शेवटपर्यंत कायम ठेवीन. आणि हे इतकं बोलून मी
आपण जे दोन शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद जी, थैंक यू. ये थी स्वर्गीय दादा साहेब गवई की अर्धांगनी लेडी माजी गवर्नर कमलाताई गवई, और यहाँ पे इनका 82वां जन्मदिन 82 जन्मदिन 82 कल मनाया जाएगा, और आज यहाँ छोटा सा प्रोग्राम संपन्न हुआ. और मैं चाहूँगा 2 शब्द. हाँ जी. इसमें कैसे है, ये जो गड्ढे दिख रहे हैं ना, ये ताई ने अपने सर पर लिया था और वो फ़ोटो उनके किताब पर छपी है. उनकी इच्छा भी थी कि वही छपे, क्योंकि उनको मालूम है गोविंद कासट जो है वो ये रद्दी से कितने लोगों के जीवन में उन्होंने समृद्धि लाई है, और जिस वस्तु के कारण समृद्धि आई इसलिए ताई ने उसको पसंद किया. वो बड़ी बात है. आज कुछ लोगों ने फिर रद्दी लाई है. हर समय लोग लाते हैं, आज भी लोगों ने लाया है, तो उस संदर्भ में बात करेंगे. 2 शब्द थोड़ा सा ले लो ना या लिए ना, आपकी लोकेशन ले लिया. कुछ बोलना है? आप बोलिए ना. बोलिए शब्द संक्षेप में बोलिए. धन्यवाद. आज आमच्याकरता खरंच अमरावतीकरांकरता खूप भाग्याची गोष्ट आहे की आदरणीय माऊलींचा जन्मदिवस इथे साजरा होतो आहे. माऊली हे केवळ अमरावतीकरांचं भूषण नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं नाही आहे, तर संपूर्ण भारताचं भूषण म्हणून माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आम्ही सर्व खरोखरच भारावून गेलो आहे. माऊलींनी जे अलग अलग प्रसंगी मदत सगळ्यांना केलेली आहे, हा त्यांच्या दातृत्वाचा सन्मान आहे असं आम्हाला वाटतं. माऊलींनी आपल्या मुलांना जे उच्च शिक्षण दिलं आणि त्यांना भारताचे सुपुत्र म्हणून गौरवान्वित केलं, त्या मातृत्वाचा हा सन्मान आहे असं आम्हाला वाटतं. माऊली जेव्हा एका ठिकाणी उभे राहतात आणि त्यांच्या छत्राखाली सर्वजण काम करतात, तेव्हा माऊलींच्या त्या नेतृत्वाचा सन्मान आहे असं आम्हाला वाटतं, आणि माऊलींचा सन्मान करताना त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उद्याचा दिवस हा आम्ही सगळं डोळ्यात प्राण आणून पाहणार आहोत की कसा उद्याचा दिवस होईल, तो सुवर्णमय क्षण कसा राहील, आणि माऊलींच्या मातृत्वाला, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या नेतृत्वाला, त्यांच्या दातृत्वाला आम्ही मानाचा मुजरा करतो, आणि माऊलींना दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. थैंक यू. कल अमरावती संस्कृति भवन के अंदर 82वां जन्मदिन है ताई का, और वहाँ की पूरी लोकेशन लेके हम आप तक पहुँचाते हैं. इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ. जय हिंद, जय महाराष्ट्र.